बरोबर. तर हा बॅटरीवर चालतो आणि याला सूर्य ऊर्जेवर चालणारं असे एक मशीन दिलेलं आहे आणि याच्यापासून हा करंट या बॅटरीमध्ये जातो. जर का आपणाला कदाचित फॅनची गरज भासली तर अशा प्रकारे फॅन पण आपण चालू करू शकतोय, तुम्ही बघू शकताय. आणि नंतर आता ह्या बॅटरीवर चालणाऱ्या मिक्सरमध्ये कशा प्रकारे बारीक होतं हे आम्ही तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, ह्या बॅटरीतून करंट याला दिलेला आहे. इथे एक लाईट दिलेली आहे. जेव्हा मिक्सरमध्ये करंट आला की ही लाईट ऑन होते आणि जेव्हा आपण हा मिक्सरमध्ये वापरतो किंवा मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपण थोड्या प्रमाणातच घ्यायचं, कारण का हा बॅटरीवर आहे, त्याला जास्त लोड देऊन चालणार नाही. हे पहा, हे पहा आपल्यासमोर ही खोबरं बारीक झालेलं आहे. पण ही खोबरं साधारण वल्लं असल्यामुळं थोडंसं मोठं राहिलेलं आहे, पण याच्यात वाळलं खोबरं पूर्णपणे बारीक होऊ शकतं. आता आपण बघायचं आहे शेंगदाणे. या अशा पद्धतीने आपण शेंगदाणे थोडेसेच घ्यायचे आहेत, कारण हा मिक्सर बॅटरीवर चालत असल्यामुळं आपण जास्त लोड द्यायचा नाही आहे. हे बघा, शेंगदाणे पूर्ण बारीक झालेले आहेत, कारण तो खोबरं 1 नंबर बारीक झालेलं आहे. आता आपण हे शेंगदाणे इथं बाजूला ठेवतोय. यानंतर आपण अशा प्रकारे चण्याची डाळ घेऊन बघूया बारीक होते का. हे पाच चण्याची डाळ पण एकदम पूर्ण बारीक झालेली आहे. ते आपण इथं आता बाजूला ठेवूया. ह्याच्यानंतर आपण आता साखर घेऊया. साखर आणून जातो. हे पहा, पूर्ण साखर बारीक झालेली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय. पिठी साखर झाली, एकदम पिठी साखर सारखं साखर बांधलेले आहे. हे पण ह्याच्यामध्ये टाकतोय. आता तुमच्या समोर आता आपण मिरच्या बारीक करून पाहूया. हे पाहतो आपण मिरच्या घेतलेल्या आहेत.
हे पाहू शकता तुम्ही, मिरच्या पण एकदम बारीक झालेल्या आहेत आणि हा बॅटरीवर असल्यामुळं आपणाला एकदम फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकताय आणि आपण पिकनिकला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. हा अशा प्रकारे हा पण मिक्सर सिद्धराम पाटील यांच्या दुकानात अतिशय प्रयत्न करून हा बनवलेला आहे मिक्सर आहे. तर आता आपण ह्याच्या पुढे जाऊन आपण कांदा बारीक होतोय का ते बघूया. पटकन पुसा जातं. हे पाहिलं ना तुम्ही, एकदम ठेचा एकदम बारीक झालेला आहे. आता आपण कांदा थोडासा तुम्हाला बारीक कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हा मिक्सरमध्ये टाकायचा आहे. हे पहा, जास्त या झाकणावरती दाब द्यायचा नाही आपल्याला, अंतराळे पकडायचा आहे. हे पहा, कांदा पण एकदम बारीक झालेला आहे. आता आपण स्नॅश झालं म्हणजे स्नॅश झालं ना ते स्नॅक जर बनवायचं असेल तर हे कांदा मिरची सगळे एकत्र करून सुद्धा आपण स्नॅश करू शकतो. स्नॅक्स बनवू शकतो. तर तुम्ही पाहू शकताय हे अशा प्रकारे बनवलेलं आहे. आता आपणाला तांबाटू थोडं बनतंय का बघायचं आहे. थोड्या प्रकारे असं हे तांबाटू आहे ना, थोडंसं लहान करून घ्यायचं आहे. हे पहा, असं तुकडं थोडंसं करायचं आहे. ते मिरची आणि टोमॅटो दोन्ही पण टाका, चालेल आहे ना. या अशा प्रकारे आपण आता ही मिरची आणि तांबूट आपण एकत्र करायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय मिरची आणि तांबाटू एकत्र करून सुद्धा आपण बारीक करू शकतोय. तर अशा प्रकारे हा आपल्याला फायदेशीर ठरणारा हा मिक्सर आहे. आपण कोठे पण घेऊन जाऊ शकता. त्याचा उपयोग करण्यासाठी पण म्हणजे सोपा आहे एकदम. आणि हा तुम्ही पाहू शकताय, हा सोलर वॅटवरून जो बनवलेला आहे आणि याला आपण बॅटरीला दिलेला आहे. आणि आपण जेव्हा कुठं एकदम अडचण आहे, आपण शेतीमध्ये आहे, आपल्या घरामध्ये जो औषध मारण्याचा पंप असतो त्या पंपावरती सुद्धा हा मिक्सर चालवू शकताय. तर एक वेळ तुम्ही दुकानाला भेट द्या. हा मिक्सर कशा पद्धतीने बनवला जातो ते पहा, मिक्सर वापरून बघा. धन्यवाद.